कधी कधी असं वाटतं ना, आपल्यामध्ये एनर्जी नावाची गोष्टच राहिली नाही. सकाळी लवकर उठावं असं वाटत नाही. किचनमधली कामं बघून तर मनच नाराज होऊन जातं आणि दिवसभराच्या बाकीच्या कामांचा विचार केला तर पूर्ण दिवस थकल्यासारखा जातो. मुलांचा टिफिन, मिस्टरांचा ब्रेकफास्ट, कपडे धुण्याचं काम, दुपारचा लंच, साफसफाई, हा सिलसिला ना पूर्ण दिवसभर चालूच असतो. प्रत्येक काम उद्या करेल असं वाटतं आणि दिवसाच्या एंडिंगला गिल्टी फील झाल्यासारखं होतं की आज ना मी पूर्ण दिवसामध्ये काहीच प्रोडक्टिव्ह केलं नाही. तुम्हीसुद्धा या गोष्टींना फेस करत आहात का? आणि कोणाला सांगू पण नाही शकत की माझं मन आणि शरीर दोन्हीही थकलेलं आहे. पण खरं सांगू का, हा आळस एक हॅबिट नाही, तर आपले मन, विचार, थकवा, वातावरणातील बदल, माहोल याला जोडलेली एक मोठी समस्या आहे. प्रत्येक दिवशी तेच तेच काम, तेच रुटीन, त्याच जिम्मेदारी, स्वतःसाठी बिलकुल वेळ नाही. अशामध्ये शरीर तर चालेल पण मन नाही. आजच्या या व्हिडिओमध्ये जी खरी कारणं आहेत ना, त्यावरती बोलणार आहोत. ती गृहिणीला आळशी बनवण्यासाठी मजबूर करतात. अशी कारणं जी बाहेरून कामासारखे दिसतात पण आतून थकवा आणि प्रेशर निर्माण करतात. घर चालवत असताना आपण स्वतःलाच विसरून जातो, तेव्हा हा आळस शरीराचा नाही तर मनाचा होऊन जातो. आपण आज त्याच गोष्टी पाहणार आहोत आणि बोलणार आहोत, त्या छोट्या छोट्या पण असरदार सवयींविषयी, जी आपल्याला वापस तीच ऊर्जा, तोच तंदुरुस्तपणा आणि आपलेपणा अनुभवण्यास मदत करेल. तुम्ही सुद्धा या गोष्टी अनुभवल्या असाल. पूर्ण दिवस तर गेला पण आज काही खास असं केलंच नाही. तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी. आजकाल आपण सर्वजण यूट्यूबवरती व्हिडिओ बघतो. खास करून महिला स्पेशली व्लॉग, प्रोडक्टिव्हिटी व्लॉग्स बघतो. त्यामध्ये एक महिला पूर्ण दिवसामध्ये 10 काम पूर्ण करताना दिसते. योगा, ब्रेकफास्ट, मुलांचा लंच, घराची साफसफाई आणि संध्याकाळी स्वतःसाठी टाईम देताना आपल्याला दिसते. आणि आपण पाहतो, विचार करायला लागतो की मी पण असंच रुटीन फॉलो करणार. लगेच एक नोटबुक काढून उद्यासाठी एक मोठी लिस्ट बनवायला सुरुवात करतो. सकाळी 5 वाजता उठणार, पूर्ण घर साफ करणार, 2 महिन्यापासून पेंडिंग राहिलेली किचनची पेंट्री ऑर्गनाईज करणार आणि स्वतःसाठी पण टाईम देणार. जसं व्लॉगमध्ये पाहिलं ना तसंच. आपण ना एक्सायटेड फील करायला लागतो, खूप आनंदी होतो, खूप खुश होतो आणि विचार करतो की आता उद्यापासून ना माझी लाईफच चेंज होणार. त्या व्लॉगमध्ये पाहिलेली महिला इतकं काम करून सुद्धा किती खुश आणि स्वतःसाठी पण किती टाईम देते. त्याच उमेदीमध्ये आपण झोपून जातो. दुसऱ्या दिवशी सकाळ होते, आपले डोळे उघडतात आणि डोक्यामध्ये त्याच गोष्टी चालू असतात. आज तर सर्वच करायचं आहे. सुरुवात पण चांगली होते, पण जसा जसा दिवस जातो, जी मोठ्या एनर्जीने काल आपण कामाची लिस्ट बनवली होती ना, त्यापैकी निम्मी कामं तशीच राहतात आणि मग आपलं मन नाराज होतं, एनर्जीसुद्धा बिलकुल राहत नाही आणि टाईमसुद्धा निघून जातो. मग आपल्याला असं फील होतं की मी कधीच कुठलं काम हाती घेतलं ना तर ते पूर्ण करू शकत नाही. मी किती आळशी झाले. ती व्लॉगवाली महिला बघा, ती एका दिवसामध्ये किती गोष्टी मॅनेज करते. आणि मग आपल्याला परत गिल्टी फील झाल्यासारखं होतं. काल आपण एका नवीन ऊर्जेने, नवीन एनर्जीने भरलो होतो आणि आज एका हारमुळं आपण परत नाराज होतो, मन आपलं नाराज होतं. तर बघा, सोशल मीडिया आपल्यासाठी एक विंडो बनले. त्यातून आपण दुसऱ्यांच्या लाईफमधील तो हिस्सा बघतो, ते आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करतात. एक चमकधमकने भरलेलं रुटीन, एक परफेक्ट किचन, एक हमेशा हसणारा खेळणारा मुलगा मुलगी आणि एक असा नवरा, असा पती, तो तिला कायम मदत करताना दिसतो. पण हे एक एडिट व्हर्जन आहे, एक रिअल लाईफ नाही. तर मग आता याच्यावरती सोल्युशन काय? तर सगळ्यात पहिली स्टेप, लिमिट सेट करा. आपल्या फोनमध्ये सोशल मीडिया ॲपसाठी एक फिक्स टाईम सेट करा. दिवसामध्ये 30 मिनिट्स किंवा 1 तास, बास इतकाच. आणि त्यावेळेससुद्धा त्याच लोकांचा कॉन्टेंट बघा. त्या आपल्याला मोटिवेट करतात, ना की गिल्ट या प्रेशर देतात. जर एखादा व्हिडिओ बघून मन नाराज होत असेल, आतून घिंची होत असेल, तर समजून जायचं तो कॉन्टेंट आपल्यासाठी नाही. त्यांना म्यूट करा, अनफॉलो करा. कारण आपली मानसिक शांतता किंवा मन शांती कोणाच्याही खोट्या दिखाव्यापेक्षा कमी नाही. दुसरी स्टेप, आपण आपली असली जिंदगी जगायला सुरुवात करा. किचनची साफसफाई करत असताना किचनमधून जो येणारा वास, तो अनुभवा. किंवा आपल्या मुलाने, मुलीने जी ड्रॉइंग काढली असेल तर तिला आजमावा. आणि न सांगता मिस्टराने बनवून दिलेली चहा, ती गोष्ट फील करा. ह्या सगळ्या गोष्टींना सोशल मीडियावरती होत नाही, हे फक्त रिअल लाईफमध्ये होतं आणि याच्यामध्येच खरा आनंद असतो. अजून एक गोष्ट, जर दुसरं कोणाचे व्हिडिओ पाहून तुम्ही इन्स्पायर फील करत असाल तर ते इन्स्पिरेशन कॉपी नका करू. त्यातून आपल्या लाईफमध्ये छोटे छोटे बदल करा. जर एखादा व्हिडिओ कोणी बनवला असेल टाईम मॅनेजमेंटवरती, तर त्यातील एकच आयडिया घ्या, पूर्ण रुटीन नाही.
तीच एक सवय घेऊन आपला दिवस सुंदर आनंदाचा घालवा. या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ना, या आपल्याला सोशल मीडियातून बाहेर निघून आपली खरी जिंदगी, आपला जो खरा आनंद आहे ना, तो अनुभवण्यास मदत करतील. एक गृहिणी दिवसभर काही ना काहीतरी करतच असते, पण कोणी जर विचारलं ना, तू काय करतेस, तर आपलं उत्तर येतं, काही नाही, घरातली कामं करते. हेच विचार आहेत का आपल्या कामाविषयी? हीच सोच आहे का आपल्या कामाविषयी? सकाळी 5 वाजता उठणार, सगळ्यांचा नाश्ता, टिफिन, लंच रेडी करतो, मुलांना शाळेमध्ये घालवतो, घर सांभाळतो, बाजारात जाऊन भाजीपाला घेऊन येतो, बँकेची कामं करतो, औषधं आणायची असतील तर ती आणतो, घरातली साफसफाई, कपडे धुण्याचं काम, चेन रिॲक्शन आहे, बिना ब्रेक लावता आपण चालतो. या सर्व गोष्टी करण्यासाठी ना आपली हिंमत लागलेली असते, आपली मेंटल एनर्जी सगळं लागलेलं असतं, पण आपणच या कामांना नॉर्मल समजतो. जोपर्यंत सॅलरी स्लिप येत नाही ना, तोपर्यंत काम इम्पॉर्टंट वाटत नाही, हो ना? आणि मग काय होतं, जोपर्यंत आपल्या कामाचं कोणी कौतुक करत नाही ना, मग आपण विचार करायला लागतो की मी कुठे काय करते. लाईफमध्ये हेच विचार सेल्फ डाऊन बनवतात आणि मग सेल्फ डाऊनमुळे होतो आळस. जोपर्यंत आपण आपल्या कामाला सिरियस घेत नाही ना, तोपर्यंत काम करण्याचा जज्बासुद्धा आपोआप कमी व्हायला लागतो. यावरती सोल्युशन, आपल्या कामाला एक्नॉलेज करायला सुरुवात करा. सगळ्यात आधी आपल्या कामाला काम समजा, छोटी रिस्पॉन्सिबिलिटी नाही. रोजच्या कामाच्या लिस्ट बनवा आणि जे काम होईल ना त्याला टिक लावत जा. जेव्हा एंड ऑफ द डे 8 ते 10 टिक दिसतील ना, तेव्हा आपल्याला वाटेल माझा तर आज पूर्ण दिवस प्रोडक्टिव्हिटीने भरलेला होता. आपल्या दिवसभराच्या कामाला स्वतः ॲप्रिशिएट करायला शिका. मग ते काम कोणतंही असू द्या, मुलांचा होमवर्क असो किंवा एखादी अलमारी, प्रत्येक गोष्टीमध्ये एफर्ट आहे. आपल्या फॅमिलीबरोबर आपल्या कामाविषयी ओपन बोलायला शिका. कधी कधी बोलावं लागतं की मला असे वाटते माझ्या कामाला सिरियसली कोणी घेत नाही. हे बोलण्यात ना कोणताही घमंड नाही आणि घमंड समजूसुद्धा नका. ही एक हेल्दी बाउंड्री होते. जर कोणी बोललं तू तर घरीच असतेस, तेव्हा आपल्या मनाला स्वतःला सांगा हा मी घरीच असते आणि याच घराला स्वच्छ सुंदर आनंदी ठेवण्याचं काम करते. आपलं काम, आपलं रुटीन कोणत्याही जॉबपेक्षा कमी नाही. जेव्हा आपण आपल्या कामाची व्हॅल्यू समजून घेऊ ना, तेव्हाच लोक आपल्याला इज्जत द्यायला लागतील. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तेव्हा आपण ते काम स्वतः मनापासून करायला लागू, ना की थकवा आणि मजबुरीमुळे. तुम्ही कधी नोटीस केले का, कोणतेही काम करण्याच्या आधीच आपण त्या कामाविषयी इतका विचार करतो की ॲक्च्युअलमध्ये काम करण्याची एनर्जीच राहत नाही. एका गृहिणीचा दिमाग कधी खाली नसतो. प्रत्येक वेळी काही ना काही करण्याचं प्लॅनिंग डोक्यामध्ये चालूच असतं. मुलांच्या स्कूलचा प्रोजेक्ट, आपल्या नवऱ्याच्या कपड्यांना प्रेस, मुलांच्या शाळेच्या कपड्यांना प्रेस, फ्रीजची साफसफाई आणि जे अलमारीमध्ये जुने कपडे पडलेत ना ते वेगळे करायची कामं, असं काही ना काहीतरी चक्र आपल्या डोक्यामध्ये चालूच असतं. ही ओव्हर थिंकिंग आपल्याला थकवा आणून देते. आपण बसतो 10 मिनिटासाठी चहा प्यायला, पण आपल्या डोक्यामध्ये ना तेच कामं, तेच विचार चालू असतात. ती चहा पण आपण पूर्ण आरामात पित नाही, कारण मेंदू आपल्याला त्या कामांची आठवण करून देत असतो. आणि जर मन ऑलरेडी इतकं भारी असल्यावरती शरीर कसं चालणार बरं सांगा. या ओव्हर थिंकिंगसाठी सगळ्यात सोपा आणि असरदार सोल्युशन मी तुम्हाला सांगते. डोक्यातून गोष्ट काढून कागदावरती आणून ठेवायची. सकाळी उठल्यावरती किंवा रात्री झोपण्याच्या आधी एक डायरी आपली स्वतःची तयार करायची. ती फक्त आपली असेल आणि मग त्यामध्ये लिहायला सुरुवात करा. ज्या गोष्टी डोक्यात चाललेत, ज्या गोष्टी उद्या करायच्या आहेत आणि ज्या गोष्टी सतत आपल्याला चिंता देत आहेत, परत ज्या गोष्टी सतत आपल्या डोक्यामध्ये मनामध्ये येत आहेत, मग त्या कामाविषयी असो किंवा बाकी कोणत्याही विषयावरती असो, त्या लिहायला सुरुवात करा. मग बघा, आपल्याला आपलं डोकं हलकं झाल्यासारखं वाटेल. जोपर्यंत तो विचार आपल्या डोक्यात असेल तोपर्यंत तेच विचार येत राहतात आणि विचार करूनच आपण थकून जातो. दुसरी एक छोटीशी सवय, पूर्ण दिवसाचं प्लॅनिंग एकाच वेळी नाही करायचं. एकाच वेळी प्रत्येक छोट्या कामाची लिस्ट नाही करायची. फक्त 3 कामं लिहा जी तुम्हाला सर्वात जास्त महत्त्वाचे वाटत आहेत. ते केल्यावरती आपल्याला वाटेल हां आज मी काहीतरी केलं. आणि जर कोणतं काम राहिलं असेल ना, तर आपल्या मनाला सांगा मी थकले नाही, बस माझे मन भरले आहे, उद्या नंतर मी ट्राय करेल. या छोट्या छोट्या सवयी लिहिणे, कमी विचार करणे, रिअलिस्टिक प्लॅनिंग आपल्या डोक्यातील ओव्हर थिंकिंगला हलकं करतात.
आणि मग ज्या वेळेस आपलं मन हलकं होईल ना, त्यावेळेस आपलं शरीरसुद्धा ॲक्टिव्ह फील करायला सुरुवात करतं. आपली ना एखादी अशी मैत्रीण असते, आपल्याला भेटल्यावरती घरातल्यांची बुराई करायला सुरुवात करते. माझा नवरा असाच आहे, माझी सासू अशीच आहे, मला समजूनच घेत नाही, माझ्या जीवनात आनंद नावाची गोष्टच राहिलेली नाही. पहिल्यांदा आपण ऐकून घेतो, समजवण्याचा प्रयत्न पण करतो, पण काही वेळाने त्यांची निगेटिव्हिटी आपल्यावरती असर करायला लागते. सकाळपर्यंत छान होते, पण त्या मैत्रिणीला मिळून संध्याकाळी थकल्यासारखं वाटायला लागतं, कारण तिच्या प्रत्येक गोष्टीतील व्हायब्रेशन निगेटिव्ह असल्यामुळे आणि ते व्हायब्रेशन आपल्या मनापर्यंत पोचते. आपण न जाता निगेटिव्ह एनर्जी फील करायला लागतो. जसं की कायम खुश राहणारी लोकं आपल्याला मिळाल्यावरती आपण हलकं फील करतो, आनंदी फील करतो. तसंच नकारात्मक लोकं काहीच न करता आपल्या मनामध्ये नकारात्मकता भरून जातात. सोल्युशन, स्वतःला त्या इमोशनल करंटपासून वेगळं करा. एक बाउंड्रीज बनवायला शिका. प्रत्येकाचा प्रॉब्लेम आपला प्रॉब्लेम नाही. जर कोणी नुसतं रडत असेल ना, तर त्यांच्यासोबत आपला टाईम लिमिटेड करा. जरुरी नाही प्रत्येक गोष्ट ऐकायलाच पाहिजे. कॉन्व्हर्सेशनचं डायरेक्शन बदला. ज्या वेळेला ती बुराई करायला सुरुवात करेल ना, तेव्हा आपणच दुसऱ्या टॉपिकवरती शिफ्ट व्हायचं. हां, ते जाऊ द्या, काल कोणती भाजी बनवलेली, त्याची रेसिपी सांगाल का? याच्यामुळे काय होईल माहिती आहे का, समोरच्याला सिग्नल मिळेल की आपण त्याची निगेटिव्हिटी ऐकण्यासाठी, ऑब्झर्व करण्यासाठी नाही आहोत. दुसरी गोष्ट, आपल्या इमोशनल हेल्थची काळजी घ्या. आपण फक्त एक लिस्नर नाही, तर आपण एक माणूस आहोत आणि आपल्यालासुद्धा पॉझिटिव्हिटीची गरज आहे. आपल्या आजूबाजूच्या मैत्रिणी लोक चॉईस करा, त्यांच्यापासून पॉझिटिव्हिटी मिळेल, थकवा नाही. चौथी गोष्ट, जर ती मैत्रीण आपल्याला सांगत असेल की माझी लाईफ बेकार आहे, तर आपण फक्त हाला हा नाही बोलायचं. त्यांना जंटली सांगा, जीवनात दुःख सर्वांच्या आहे, पण प्रत्येक वेळेस निगेटिव्ह राहणं पण ठीक नाही ना. स्वतःसाठी आनंद शोधावा लागतो. आपण ना कोणासाठी डस्टबिन नाही. आपल्याला पण आनंद, हलकं मन आणि एक चांगली कंपनी मिळायला पाहिजे. जरूरतपेक्षा एक निगेटिव्हिटी एक विषाप्रमाणे असते. हळूहळू मनातील पॉझिटिव्हिटी खतम करण्याचं काम करते. आपण पण तसाच विचार करायला लागलो आणि आपली जी हॅपी लाईफ असते ना, ती आळशी आणि उदासभरी होते. आणि जर तुम्ही ती निगेटिव्ह महिला असाल, तर त्यांच्यासाठी मी एकच सांगेल, तुमचं मन कायम निगेटिव्ह विचार करत असेल, प्रत्येकाविषयी तुम्हाला बुराई वाटत असेल, त्याचं कारण तुमचं मन आहे. जोपर्यंत तुम्ही त्यावरती नियंत्रण ठेवत नाही, तोपर्यंत तुमच्या जीवनामध्ये आनंद आणि पॉझिटिव्हिटी काही येणार नाही. घराच्या एका कोपऱ्यात ना कपड्यांचा ढिगारा पडला आहे. फ्रीजमध्ये कधीचे जुने डबे आहेत. कपाट खोलताच काही ना काहीतरी खाली पडत असतं. तरी आपण प्रत्येक वेळेस बोलतो उद्या बघेल, आता मूड नाही. हा मूड नाही, उद्या बघेल आपली सर्वात मोठी सवय बनते. असं वाटतं एक छोटंसं तर कपाट सेट करायचं आहे, कधी पण करेल, पण ते छोटंसं कपाट एक मोठं स्ट्रेच रिझन बनतं. प्रत्येक वेळेस बघून इरिटेशन होतं, तरी पण करण्यासाठी मन तयार होत नाही. आपण टाळाटाळ करायला लागतो की उद्या करेल, उद्यावरती ढकलतो. मग काय होतं, एक छोटंसं कपाट साफ करणं पण एक टास्क वाटायला लागतो. फ्रीज क्लीन करण्याचं काम एक बर्डन वाटायला लागतं आणि आपण आतल्या आत गिल्टी फील करायला लागतो की ते काम मी कालच करायला पाहिजे होतं. सोल्युशन, 10 मिनिटाचे मॅजिक. जे काम आपण कधीपासून टाळाटाळ करतो ना, त्यालासुद्धा तोड आहे. ॲक्शनची पहिली स्टेप, काम छोटं असो किंवा मोठं, सुरुवात महत्त्वाची आहे. कधी पण मनाला वाटेल ना, तेव्हा फोनचा स्टॉप वॉच खोला आणि 10 मिनिटाचा टाईम लावा. स्वतःला सांगा फक्त 10 मिनिटं करेल, नंतर सोडेल. मग कपाट असो किंवा एखादा फ्रीज असो किंवा एखादा ड्रॉवर असो, 10 मिनिटापेक्षा जास्त नाही. पण अशा वेळेस काय होतं माहिती आहे का, त्या कामामध्ये ना आपलं मन लागून जातं आणि 10 मिनिटापेक्षा 20 ते 30 मिनिट आपण ते काम करायला लागतो, ते सुद्धा बिना रिअलाईज करता. आणि तरीसुद्धा काम पूर्ण झाले नाही ना, तर गिल्ट नका करू. निदान सुरुवात तर केली, तेच सगळ्यात मोठी जिद्द आहे. छोटंसं काम करून जे सुख मिळते ना, ते कोणत्याही स्पापेक्षा कमी नाही. एक चेक मार्क, एक कॉर्नर साफ आणि एक मनामध्ये हलकंपण. आणि हां, उद्या करेल त्यातील थोडा आज करते, हा बदलसुद्धा एक नवीन लाईफस्टाईल बनवेल. जेव्हा ही सवय लागेल ना, तेव्हा ते काम पण हलकं वाटेल आणि मूड पण खुश. तुम्हीसुद्धा ना असंच करा. 10 मिनिटाचा टायमर लावा. जे असं काम बघा की ते कधीपासून आपण टाळतोय. उद्यापासून नाही तर आजपासूनच सुरुवात करा. आपल्याला असं वाटतं सर्व परफेक्ट पाहिजे, घर स्वच्छ, क्लीन, ऑर्गनाईज पाहिजे, जेवण मस्त चविष्ट पाहिजे,
मुलं डिसिप्लिन पाहिजेत, मिस्टरांचा टिफिन परफेक्ट पाहिजे आणि आपण पण कायम ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह असलं पाहिजे. पण खरं सांगू का, हा जो प्रेशर आहे ना तोच आपल्याला मोठा थकवा जाणून देतो. जर डाळीमध्ये एक दिवशी मीठ कमी पडले, मुलांचा कधीतरी होमवर्क राहिला तर काय दुनिया थांबणार आहे का? नाही ना. तरीसुद्धा आपण आतल्यात घुटवळत राहतो आणि मग हळूहळू आपलं मोटिवेशन निघत जातं. म्हणून आपल्यासाठी थोडा सॉफ्टनेसपणा ठेवा. दिवस चाललेत, घर चाललंय, सर्वजण हसत खेळत आहेत. कधी कधी हसतं खेळतं वातावरणसुद्धा असलं पाहिजे. याच्यामध्ये तर खरं जीवन आहे, याच्यामध्ये खरी जीत आहे. परफेक्ट होण्यापेक्षा जास्त महत्त्वाचं आहे खुश राहणं. जर तुम्ही खुश आहात तर घर पण खुश. स्वतःकडून ना जरूरतपेक्षा जास्त उम्मीद ठेवणं बंद करा, ज्याच्यामुळे आपलं मन नाराज होतं. प्रत्येक दिवशी एकच सांगा मनाला, आज जेवढं केलंय तेवढं खूप आहे. घरी राहून आपण विचार करतो की मी पूर्ण दिवसभर काम करते, मग एक्सरसाइजची काय गरज. पण एक गोष्ट खूप लोक नाही समजत की घरातली जी कामं असतात ना तर ती एक्सरसाइज नाही होऊ शकत. हां, काम जरूर आहे. दिवसभराची कामं, कधी जेवण, कधी चपात्या बनवणं, भांडी घासणं, कपडे धुणं, झाडू काढणं, पण हे सर्व ना फिजिकल मुवमेंट नाही तर रेपिटेटेड टास्क आहेत. आजकाल सर्व मशीनमध्ये होतं. कपडे मशीनमध्ये, भांडी डिशवॉशरमध्ये, फ्लोअर क्लिनिंगसाठी रोबोट व्हॅक्यूम किंवा ॲटोमॅटिक मॉप, हे सर्व मार्केटमध्ये अवेलेबल आहे. मग काय होतं, शरीर खूप स्टिल आणि सुस्त राहतं आणि दिमाग फुल ॲक्टिव्ह. प्लॅनिंग, टायमिंग आणि एक मेंटल प्रेशर सर्व योग्य वेळी व्हावं, या सर्वामुळे ना ब्लड सर्क्युलेशन इम्प्रूव्ह नाही होत आणि जे हार्मोन्स आपल्याला एनर्जेटिक फील करतात ते सुद्धा रिलीज नाही होत. मग काय होतं, बॉडी, शरीर थकल्यासारखं होतं, सुस्त व्हायला लागतं आणि दिमाग पण इरिटेट राहायला लागतो. मग आपण विचार करायला लागतो की मी दिवसभर इतकं काम केलं तरीसुद्धा मी लेझी का फील करते. म्हणून सांगते, दिवसातून 15 मिनटं घरातली कामं करूनसुद्धा आपल्या शरीरासाठी वेळ द्या. 15 मिनटाची कोणतीही एक्सरसाइज करा, झुम्मा करा, एखाद्या कोणत्या गाण्यावरती डान्स करा, स्ट्रेचिंग करा, काहीही करा, पण करा. याच्यामुळं काय होईल माहिती आहे का, आपली बॉडी ॲक्टिव्ह होते आणि बॉडी ॲक्टिव्ह झाली की दिमाग पण फ्रेश आणि खुश राहतो. हाऊसवाईफ पण चमकली पाहिजे, दुसऱ्यांसाठी नाही तर स्वतःसाठी. तर चला मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ मी इथेच समाप्त करते. जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.